गेल्या वर्षी राधा 2च महिन्यांची होती, म्हणून गेल्या वर्षी आम्ही बोरन्हाण काही प्लॅन नाही केलं. या वर्षी राधासाठी नऊवारी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांची शॉपिंग आधीच करून ठेवली होती. राधाच्या आईने तर हातावर स्पेशल मेहंदी पण काढली होती. उत्सव मूर्ती राधा मॅडम छानपैकी नट्टापट्टा करून चौरंगावर बसून बोरन्हाणासाठी तयार झाल्या होत्या आणि बोरन्हाणाची तयारी व्यवस्थित झाली आहे का ह्याची चाचणी करत होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी राधा राणीला तर अतिथीगणांकडून मस्त मस्त खाऊ मिळाला आणि त्या खाऊचा स्वीकार राधाने नाचत नाचत आनंदात केला. कार्यक्रमाची सुरुवात ओवाळणीपासून झाली आणि राधाने कार्यक्रम व्यवस्थित एन्जॉय करावा म्हणून बॅकग्राऊंडमध्ये गाणी सुरू होती आणि राधा मॅडम मस्त एन्जॉय करत नाचत नाचत ओवाळून घेत होत्या. ओवाळणी सुरू असतानाच आम्हाला उभं राहून नाचायचे होते, त्यामुळे एकतर आम्हाला ओवाळण्याची पोझिशन बदलावी लागत होती किंवा तिला सारखे चौरंगावर बसवावे लागत होते. महत्वाचे म्हणजे जिच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता तिने तो मस्तपैकी एन्जॉय केला, त्याचेच समाधान. आता आपण राधाच्या नृत्याची एक झलक पाहूयात. आणि राधाचा डान्स सुरू असताना ईशान दादा राधाला प्रेमाने कुरवाळत होता. काय डान्स चाललाय? राधाचा डान्स झाल्यानंतर आऊ, राधाच्या आज्या आणि राधाच्या आत्तूकडून राधाची ओवाळणी झाली. इकडे सुद्धा ओवाळणी सुरू असताना राधाला आमचा डान्स करायचा होता, कारण बॅकग्राऊंडमध्ये राधाच्या आवडीची गाणी सुरू होती ना. मग डान्स केल्याशिवाय राधाला राहावेल तरी कसे. ओवाळणी सुरू असताना राधाला एका जागेवर बसवून ठेवण्याचे काम राधाची आऊ करत होती. आऊ म्हणजे आत्तू आणि मावशीचे फ्युजन, आमची दीपिका ताई. तिला बासुरी देऊन खेळवणं किंवा बोरन्हाणाची सामग्री देऊन गुंतवून ठेवणं, या ना त्या प्रकारे आऊ राधाला ओवाळणीपर्यंत एका जागेवर शांत बसवून ठेवत होती. नंतर आमचे दुसरे उत्सव मूर्ती राधाचे ध्रुवीत दादा आले आणि मग ध्रुवीत दादाची पण ओवाळणी झाल्यानंतर ऑफिशियली बोरन्हाणाची सुरुवात झाली. पण त्याआधी ध्रुवीत दादा आणि राधा मॅडमला चौरंगावर एकत्र बसून मस्ती पण तर करायची होती, फोटोज काढायचे होते आम्हाला. ईशान दादा, तनू, श्रीषाताई, अंशदाई, आरोहीताई, क्रियांशदादा आणि ज्ञानश्रीताई या सगळ्या बच्चा कंपनीच्या सानिध्यात राधा आणि ध्रुवीत दादाचा बोरन्हाण सोहळा थाटामाटात पार पडला. बच्चा कंपनीने बोरन्हाण घातलेली बोरं, कुरमुरे, लाह्या आणि मुख्य म्हणजे जेम्सच्या गोळ्या उचलून त्यांचा आस्वाद घेतला. मग आमच्या केळुस्कर वहिनी आणि इतर महिला मंडळांनी राधाला बोरन्हाण घातले. त्यानंतर राधाच्या आवडत्या भावे आजी आणि ईशान दादाच्या आजी वीरकर आजी आल्या. त्यांनी पण ध्रुवीत दादा आणि राधाला बोरन्हाण घातले. कार्यक्रम संपताच आमच्या कार्यक्रमाच्या फोटोग्राफर राधाच्या तम्मू आत्तूने पण राधाला बोरन्हाण घातले. कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या घरातल्या मंडळींचे फोटो सेशन सुरू झाले. राधा आणि बॅकग्राऊंड मध्ये राधाची आजी. थँक यू फॉर वॉचिंग.